नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरोजला आता समजलेलं असतं की कला आणि अद्वैत हे दोघेही पान खाण्यासाठी गेलेले असतात. तर मग आता सरोज त्यांच्या दोघांवरती देखील भयंकर चिडलेली असते. पण मात्र हे सगळं पाहता आबांना खूपच आनंद झालेला असतो आणि आबा अद्वैतला म्हणत असतात, अरे वा अद्वैत, म्हणजे संसारामध्ये तुझं मन आता लागायला लागलंय. अरे अद्वैत, तुला एक सांगू का, तुझी आजी आणि मी आम्ही दोघंही गुपचूप ना आईस्क्रीम खायला जायचो आणि मग आम्ही दोघंही मोठा फेरफटका मारून यायचो. तुझ्या आजीला ना गुलाबी आईस्क्रीम आवडायचं. आता जसं तुम्ही आलात ना तसंच आम्ही पहाटे यायचो आणि तुझ्यामुळं माझे समधे जुने दिवस ना एकदम डोळ्यासमोर आले. तर मग आता आबांचं हे सगळं बोलणं पाहता सगळेच आता आबांच्या या बोलण्यावरती हसत असतात. कलाला सुद्धा खूप छान वाटत असतं. त्याच्यानंतर आबा आता म्हणत असतात, मला ना तुम्हा दोघांचे कौतुक वाटतं. हेच दिवस असतात मज्जा करायचे आणि ही गोष्ट तुम्हा दोघांनी केली हे बघून ना मला जास्त बरं वाटलं. आता जर कोणाला पानाचा शौक आहे आणि त्यांना मध्यरात्री अशीच जर तलप लागली तर आता जर आपल्याला जर तलप आली ना तर लगेच पान खाऊन मोकळं व्हायचं. मग त्याच्यानंतर अद्वैत आता काही बोलणार तेवढ्यातच लगेच आता सरोज त्याच्याकडे खूपच रागारागाने पाहते. त्याच्यामुळे अद्वैत आता शांतच राहतो. आबा मात्र बोलत असतात की तुम्ही एक गोष्ट काय बरोबर केली नाहीत. कला लगेच आता आबांना विचारते की कोणती आजोबा. आबा लगेच म्हणू लागतात की माझ्यासाठी सुद्धा पान आणायचं होतं. सोहम सुद्धा म्हणू लागतो, तेच ना, मला बोलवायचं ना, मी सुद्धा आलो असतो पान खायला. मग त्याच्यानंतर सोहम आता म्हणू लागतो, कसंही माहिती का, एखादी गोष्ट दादाच्या मनाला वाटली आणि त्याने लगेच केली, हे असं ना बऱ्याच वर्षातून झालं. आय गेस दादाने कॉलेज नंतर असं काही केलं असेल आणि आज आमचा दादा परत पूर्वीसारखं वागला फक्त तुझ्यामुळे. आणि सोहम कलाचे आभार मानत असतो. त्याच्यानंतर आबा आता त्यांच्या दोघांनाही म्हणतात, तुम्ही दोघंही ना अशीच मज्जा करत राहा. अजून सुद्धा तुमच्या डोळ्यावरती झोप दिसते, त्याच्यामुळे तुम्ही फ्रेश व्हा आणि लवकर नाश्ता करण्यासाठी खाली या. मग आता कला आणि अद्वैत दोघी त्यांच्या रूममध्ये निघून जातात आणि सगळे आपापल्या कामाला लागतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे संगीताने काजलसाठी स्थळं बोलावलेली असतात आणि मग त्याच्यानंतर ती बाई मुलांचे फोटो घेऊन आलेली असताना ती एक एक मुलाची माहिती संगीताला सांगत असते आणि त्याचा फोटो दाखवत असते. तेवढ्यात लगेच काजल तिथे येते आणि काजल विचारते की खरे बाई हे सगळं चाललंय काय आणि ही पोरं नेमकं कोण आहेत. तर मग तेवढ्यात लगेच ती स्थळ घेऊन आलेली बाई म्हणते, अरे वा, हीच इथे आली, म्हणजे आता ही स्वतः सांगेल की हिला नेमकं कोणतं पोरग पसंत आहे ते. तर मग संगीता लगेच काजलला म्हणते, हे बघ स्थळ दाखवतायत, कुठला पसंत आहे सांग बरं. काजल लगेच स्पष्टपणे सांगून टाकते की हे बघा मावशी, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला लग्न बिग्न काही करायचं नाहीये आणि आपल्याला लग्न करायचंय की नाही, आपण लग्नासाठी रेडी आहोत की नाही, हे मला विचारल्याशिवाय तुम्ही आई बाबांना डायरेक्ट स्थळ कशी दाखवू शकता. मग त्याच्यानंतर संगीता लगेच म्हणते, अगं काजू, हे बघ शांत हो, मीच त्यांना सांगितलं की फोटो आणायला आणि तुला कोणता पसंत आहे ना सांग लवकर. पण मात्र काजल भयंकर चिडलेली असते, कारण काजलला आत्ता लग्न करायचंच नसतं. काजल म्हणत असते, हे बघ थांब तू आई, आपल्याला ना तुझं काहीच ऐकायचं नाहीये. आपण तुला किती वेळा सांगितलंय की आपल्याला लग्न नाही करायचं म्हणून. आपल्याला तुम्हाला आणि या घराला सोडून ना कुठेही जायचं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. तू ना आता लग्नाचा विचार सोडून दे, कारण आपण लग्न ना अजिबात नाही करणार. काजल लगेच स्पष्टपणे सांगते आणि तिकडे निघून जाते. मग त्यानंतर आता ती बाई विचारत असते की अहो हे सगळं काय आहे. याच्यावरती संगीता लगेच म्हणते, अहो तिला गाव पितळायचं असतं ना म्हणून ती म्हणाली. जाऊ द्या तुम्ही आता हे. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कला आणि अद्वैत दोघेही तयार होत असतात. तर मग अद्वैत आंघोळीसाठी जात असताना कला आता लगेच स्वतःशीच विचार करते की तू मला छळतोस ना, आता थांब तुला दाखवतेच. मग त्याच्यानंतर अद्वैत आता बाथरूममध्ये जायला लागतो. तर कला लगेच मागणं येते आणि अद्वैतला धक्का मारत बाथरूममध्ये शिरून दरवाजा बंद करून घेते. मग अद्वैत लगेच आता ओरडत म्हणतो, अगं का रे, हे काय चाललंय, तू काय ट्रेनमध्ये शिरतीयस का, एखाद्याला धक्का मारून शिरायला. मूर्ख आहे का ग तू, मी जात होतो ना फ्रेश व्हायला, मग का गेलीस तू. तर कला आता अद्वैतला म्हणत असते, अरे चांदेकर, तू काय बोलतोस, मला आतमध्ये ना काहीच ऐकू येत नाहीये. आणि कला अद्वैतला चिडून देण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत म्हणत असतो, हे बघ मी बेंबीच्या देठापासून ओरडतोय आणि तरी सुद्धा हिला ऐकू नाही जाते. कलाला ऐकू जात असतं पण मात्र तरी सुद्धा कला ऐकू नाही येते असं नाटक करत असते. अद्वैत आता म्हणू लागतो, आता हिला ना हिच्याच पद्धतीने समजवायला हवं. आणि अद्वैत जोरजोरात दरवाजा वाजवत असतो. तर अद्वैत दरवाजा वाजवतोय ते पाहता कला सुद्धा आतमधनं दरवाजा वाजवते. तर मग ते सगळं पाहता अद्वैत लगेच म्हणतो, कसली नालायक बाई आहे ही, इथे मी वाजवतोय आणि ते पाहता ती सुद्धा वाजवतीये. अद्वैत परत दार वाजवतो तर कला लगेच म्हणते, अरे वा, वाजव वाजव, मस्त दार वाजवतोयस. अद्वैत आता म्हणतो, ही काय अशी नाही ऐकणार, आता हिला असा धक्का मारतो ना की हिच्या डोक्याचं खोकच व्हायला हवं.
अद्वैत मागे जातो आणि जोरात दरवाजा आदळणार असतो. पण मात्र कला तेवढ्यात दार उघडते आणि अद्वैत लगेच जोरात कलाच्या अंगावरती येतो. कला आता अद्वैतला म्हणते, हे बघ चांदेकर, मला कोण मदत करायला येतंय ना त्याच्यापेक्षा तुला आधार द्यायला कोण येतंय ना यासाठी मीच आहे. कला आता लगेच बाहेर निघून जाते. मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सोहम आणि काजल दोघेही भेटलेले असतात. काजल जरा तिच्या लग्नाच्या विषयाला घेऊन अस्वस्थच असते. तर मग ते सगळं पाहता सोहम लगेच विचारतो, गुंडेश्वर काय झालं, अस्वस्थ दिसताय? काजल लगेच म्हणू लागते, अरे यार अस्वस्थ होऊ नको तर काय होऊ, घरी ना सारखं सारखं लग्न कर लग्न कर असं म्हणू म्हणू ना आपल्या डोक्यावरती येऊन बसलेत. सतत ना आपल्या लग्नाचाच विषय सुरू आहे. आपण ना खरेबाईंना स्पष्टपणे सांगितलंय की आपण लग्न अजिबात नाही करणार. आपण सतत ना त्यांच्याबरोबर राहणार आहे आणि तरी सुद्धा ते आपल्यासाठी घरी मुलं बघत होती. ते सगळं पाहता सोहम लगेच आता चिडतो आणि लगेच ओरडत म्हणतो, अगं पण हे सगळं लवकर होत नाहीये का? सोहम आता काजलला बोलू लागतो. पण मात्र सोहम आता विचार करतो, हिच्याशी ना जरा शांतपणेच बोलावं लागेल. ॲटलिस्ट हिच्या मनातल्या भावना तरी व्यक्त करू शकेल. सोहमला सुद्धा हे मान्य नसतं. पण मात्र तरी सुद्धा सोहम काजलला चिडवून देण्यासाठी आणि तिच्या मनातल्या भावना नेमकं काय ते जाणून घेण्यासाठी म्हणतो, कर ग तू लग्न, काय आहे त्याच्यात एवढं? काजल लगेच सोहमला म्हणते, यार सोहम तू भंकस तरी नको करू रे. याच्यावरती सोहमचं म्हणणं असतं, अगं ही भंकस नाहीये ग, हे आयुष्याचं सत्य आहे. लग्नासारखी ना सुंदर गोष्ट नाहीये या जगात. मी तर म्हणतो की लगेच लग्न कर आणि सुखी हो. काजल म्हणत असते, तू ना जरा शांतच राहा बरं. आपण इथे तुला सगळं काही सांगतोय आणि तुला त्याचं काहीच नाही वाटत आहे का? सोहम आता लगेच म्हणतो, मला का काही वाटेल, म्हणजे मला काही वाटलं पाहिजे का? काजल चिडते आणि सोहमला म्हणते, जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाहीये. आपण ना इथे यायलाच नव्हतं पाहिजे. आणि काजल रागातच लगेच तिकडं निघून जाते. सोहम आता काजलला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण काजल काय सोहमचं काहीच ऐकत नाही. इकडे सोहम आता स्वतःशीच विचार करू लागतो की नेमकं हिच्या मनामध्ये काय चाललंय ना हे आपल्याला जाणून घ्यायलाच हवं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कला दुपारच्या स्वयंपाकाला लागते. मग त्याच्यानंतर तेवढ्यात आता तिथे लगेच नैना येते आणि कलाला म्हणते, चल काही मदत हवी असेल तर सांग. याच्यावरती आता कला म्हणते, हो ताई, मला खरंच ना दमल्यासारखं होतंय, प्लीज मला मदत कर. तेवढ्यात काजलचं लक्ष खाली जातं आणि कला दुपारच्या जेवणामध्ये कारल्याची भाजी करणार असते. कला आता नैनाला म्हणते, आज कारल्याची भाजी आणि भाकरी करण्याचा बेत आहे. याच्यावरती नैना आता म्हणू लागते, काय माहिती का ताई, आपण ना चांदे करोत, जरा स्टायलिश मेनू बनवत जा ना. मशरूम कर, पनीर कर, एक्झॉटिक व्हेजेस कर ना. आणि हे काय करतेस तू, तर कारल्याची भाजी. कलाचं म्हणणं असतं की महिन्यातनं एकदा सुद्धा ताटामध्ये कारलं असावं, ते पोटासाठी ना चांगलं असतं. आपण आईकडे खायचो ना, तुला आठवतंय की नाही? याच्यावरती आता नैना म्हणू लागते, मी तेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करतेय, तेव्हा ना आपण खरे होतो. आता आपण चांदेकर आहोत, जरा आपल्या लेवलनुसार वागायला शिक ना. तुला सांगून ना काहीच उपयोग नाहीये, मी काहीतरी ऑर्डर करते. याच्यावरती आता कलाचं म्हणणं असतं, अगं ताई तू मला ना कारले चिरून दे, बघ मी किती छान भाजी करते. नैना आता म्हणू लागते, कला तू तुझ्या मदतीला ना दुसऱ्या कोणाला तरी बोलव. मला असं वाटतं की मला राहुल बोलावतोय आणि मला जरा बाहेर पण जायचंय. त्याच्यामुळे नैना आता वेळ टाळून घेते आणि कलापासनं निघून जाते. त्याच्यानंतर आता सगळे जेवणासाठी बसतात आणि कलाला जेवणासाठी कारल्याची भाजी केलेली असते. ते पाहता अद्वैत सुद्धा चिडतो आणि कलावरती ओरडतो, काय ग खरे, आज तू कारल्याची भाजी केली आहेस? याच्यावरती आता कलाचं म्हणणं असतं, का मी रोज भाज्या तुला विचारून करते का? आता मी काल परवा भाज्या केल्या होत्या, त्यातल्या भाज्या तुला विचारून मी काय केलंय आणि खाल्लंस ना तुझे सगळं. याच्यावरती आता अद्वैतचं म्हणणं असतं, त्या बाकीच्या भाज्यांचं वेगळं आहे, पण मात्र तू कारली का आणलीस? कला आता अद्वैतला म्हणते, घरामध्ये कारली होती म्हणून कारल्याची भाजी केली, विषय आता संपला. अद्वैत आता म्हणत असतो, हे बघ मी ना कारल्याची भाजी नाही खाऊ शकत, कारण मला ती नाही आवडत. हे बघ बाकी सगळ्यांचं माहिती असतं तुला, मग हे कसं नाही माहिती? कला सुद्धा आता लगेच अद्वैतला म्हणते, माहिती होतं ना म्हणूनच तर कारल्याची भाजी केली. अरे चांदेकर, असं काय करतोस? लग्न झालेल्या दिवसापासून बघते की तू किती हेल्थ कॉन्शियस आहेस. बाजारात गेल्यानंतर जेव्हा मला कडू कारली दिसली ना, तेव्हा सगळ्यात आधी मला तुझीच तर आठवण झाली होती, कारण कारली खूप हेल्दी असतात ना, म्हणून तर आणली. अद्वैत आता कलाला म्हणत असतो, हे बघ मी कारली नाही खाऊ शकत आणि तुझे अकलेचे बोबे नाही ते माझ्यापाशी फोडू नकोस. अंजू लवकर जा आणि माझ्यासाठी ना दुसरी भाजी कर. याच्यावरती आता कलाचं म्हणणं असतं, चांदेकर हे बघ तुझं खूप अवघड आहे, मी एकच भाजी केली आहे. अंजू आता अद्वैतसाठी भाजी करायला जाऊ लागते. पण मात्र आबा लगेच तेवढ्यात अंजूला थांबवून घेतात. आबा अद्वैतला विचारतात, अद्वैत तू कारल्याची भाजी का नाही खातेस? अद्वैतचं म्हणणं असतं, आबा मला कारल्याची भाजी आवडत नाही. त्याच्यानंतर आबा आता अद्वैतला म्हणतात, हे बघ लहानपणी तुला मी कडू कारल्याची गोष्ट सांगितली होती, तेव्हापासनं कारलं कडू, औषध कडू हे घ्यायचंच नाही असं तुझ्या मनानं ठरवलं. तेव्हापासनं तुला कारलंच आवडत नाही. अरे तू असं नको करू, आता फक्त खाऊन तर बघ, तुला आवडेल सुद्धा. हे बघ अद्वैत, कारलं कडू आहे, पण मात्र ते बनवण्यात सुद्धा गंमत असते.
हे बघ आपली कला सुगरण आहे आणि तिने बनवलाय म्हटल्यानंतर चांगलंच असणार. एकदा खाऊन तर बघ, परत परत मागशील. तेवढ्यात लगेच आता तिथे नैना येते. नैना आलेलं पाहता कला लगेच नैनाला म्हणते, चल बस, मी तुला जेवण करायला वाढते. नैना आता म्हणत असते, कारल्याची भाजी मला जेवायलाच नकोय. आणि नैना लगेच तिला कारल्याच्या भाजीने त्रास व्हायला लागतो असं म्हणते आणि लगेच तिकडे निघून जाते. नैना उलटीसारखं करायला लागते आणि तिकडे निघून गेलेली असते. ते सगळं पाहता रजनी लगेच म्हणते, अगं या महिन्यामध्ये असं उलटीसारखं होणं ना फार काही बरं नाहीये. कला आता म्हणत असते, पण मात्र मला तिने बाहेर काही वेडवाकडं खाल्लंय असं तर काही आठवत नाहीये. नैना आता फ्रेश होऊन येते आणि कला नैनाला म्हणते, काय ग ताई, उलटी झाली का? याच्यावरती नैना हो म्हणते. रजनीचं म्हणणं असतं, मला कसली तरी ना गडबड वाटतीये, त्याच्यामुळे आपण डॉक्टरांना दाखवून घेऊयात का? नैना आता विचारत असले की कसली गडबड वाटतीये. नैना तर रजनीचं म्हणणं असतं, या महिन्यामध्ये ना तब्येत जरा जरी वर खाली झाली ना तरी सुद्धा आपण खूप सावध असायला हवं. आबांचं म्हणणं असतं की आपण डॉक्टरांना घरी बोलवूयात. याच्यावरती नैनाचं म्हणणं असतं की डॉक्टरांना घरी वगैरे बोलवण्याची ना काहीही गरज नाहीये, मला बरं वाटतंय आता. कलाचं म्हणणं असतं, हे बघ ताई, तू दगदग करू नकोस, तू आराम कर, डॉक्टर तुला येऊन चेक करतील. आबा म्हणत असतात, अगं पण डॉक्टरांना चेक करून घेतलं ना खूप बरं होईल. तेवढ्यात आता नैना लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, या जर म्हाताऱ्याने डॉक्टरांना जर घरी बोलावलं ना तर माझं भांडं उघडं पडेल. आता जर मी प्रेग्नेंट नाहीये हे समजल्यानंतर मी काय करू? रजनी आता म्हणू लागते, अगं तू अजिबात टेन्शन नको घेऊ, आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांनाच बोलूयात. नैनाचं म्हणणं असतं, माझं ऑलरेडी एक डॉक्टर आहे ना, मग दोन दोन डॉक्टर कशाला? कला म्हणत असते, हे बघ, जोपर्यंत डॉक्टर मला स्वतः सांगत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन नाही पडणार. तर मग कलाचं हे सगळं बोलणं पाहता नैना लगेच तिच्यावरती ओरडत म्हणते, हे बघ कला, तू काय मूर्ख आहेस का गं? मी जर तुला सांगते ना की सगळं ओके तर सगळं ओके, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नैनाचं असं ओरडणं पाहता सगळेच आता आश्चर्याने तिच्याकडे पाहायला लागतात. रजनीचं म्हणणं असतं की या दिवसामध्ये एवढा हलगर्जीपणा बरा नाही. नैना आता विचार करत असते की सगळे खूप हायपर होत आहेत आणि मी जर आत्ता बोलू नाही शकले ना तर माझं भांडं सगळं फुटेल. नैना आता म्हणत असते की प्लीज तुम्ही सगळे इतके हायपर नका होऊ. याच्यावरती रजनी आता नैनाला म्हणत असते, हे बघ, तू हे जे सांगतेयस ना ते आम्हाला आता डॉक्टरांना सांगू दे. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर म्हणजे आम्हाला काही काळजी नाही. आता राहुल सुद्धा म्हणू लागतो, हे बघा, तुम्ही पॅनिक नका होऊ, बहुतेक आम्ही दोघांनी ना बाहेर खाल्लं त्याच्यामुळे तिला असं होत असेल. मी लगेच डॉक्टरांशी बोलून घेतो. आणि राहुल लगेच तिकडे निघून जातो. आबा आता नैनाला म्हणत असतात, हे बघ, डॉक्टर जे काय सांगते ना तेच ऐकायचं, स्वतःचं डोकं नाही वापरायचं. राहुल आता डॉक्टरांशी बोलून घेतो. आता राहुलचं डॉक्टरांशी बोलणं झालेलं असतं आणि डॉक्टरांनी राहुलला सांगितलेलं असतं की काळजी करण्याचं काहीही गरज नाहीये, बाहेर खाल्ल्यामुळेच झालंय. त्याच्यानंतर नैना आता आबांना म्हणते, हे बघा आबा, मी जरा माझ्या खोलीत जाऊन पडते. राहुल आता लगेच नैनाला घेऊन तिकडनं निघून जातो. नैना आणि राहुल यांच्या दोघांचंही वागणं इकडे रोहिणीला जरा वेगळंच वाटत असतं आणि याच्यावरती ती आता विचार सुद्धा करू लागते. त्यानंतर इकडे आता कला तिच्या रूममध्ये येते आणि स्वतःशीच विचार करू लागते की ताई डॉक्टरांकडे जायला नको का म्हणत होती. ती इतकी बेफिकर वागतेय की जणू ती प्रेग्नेंटच नाहीये. आता नाही, या विषयावरती मला ताईशी बोलायलाच हवं. तेवढ्यात लगेच अद्वैत समोर येतो. कला आणि अद्वैत यांच्या दोघांची एकमेकांना धडक होते. तर मग अद्वैत लगेच कलावरती मोठ्याने ओरडत म्हणतो की देवाने तुला एवढे मोठे डोळे दिलेत तरी सुद्धा धडकतीयस काय? अगं तुझे हे डोळे ना जरा मोठे करून बघ की आजूबाजूला. तू जेव्हापासून मला भेटतीयस ना तेव्हापासून सारखी सारखी धडकतीयस आणि चूक जरी स्वतःची असली ना तरी सुद्धा माझ्याशी कचा कचा भांडतेस. अद्वैतचं बोलणं पाहता कला अद्वैतला म्हणते, हे बघ, तुझं झालं असेल तर मी जाऊ का? याच्यावरती अद्वैत आता म्हणतो, हे बघ, मी पण सुद्धा तेच म्हणतोय, जा ना प्लीज. पण जाताना अशी तशी जाऊ नकोस ग, कायमची निघून जा, म्हणजे तो दिवस माझ्यासाठी माझा मुक्तता दिवस असेल. कला तिकडं निघून जाऊ लागते. पण मात्र तेवढ्यात अद्वैतच्या हातामध्ये कलाचा पदर अडकतो. ते अद्वैतला सुद्धा माहिती नसतं. कला अद्वैतला म्हणते, हे बघ चांदेकर, मला तुझ्याशी अजिबात भांडायचं नाहीये, सोड माझा पदर. कला आणि अद्वैत दोघीही मागे वळून बघतात तर अद्वैतच्या घड्याळामध्ये कलाचा पदर अडकलेला असतो. अद्वैत आता म्हणत असतो, हे बघ, मी काय बावट नाहीये की तुझा पदर अडवून तुला बोलवायला. कला आता म्हणत असते, हे बघ, चुकून झालंय ना, आता सोडवायला तरी मदत कर. अद्वैत म्हणत असतो, मी का सोडू? याच्यावरती कला म्हणते, अरे तुलाच तर मुक्तता हवी ना. हे बघ, जेवढ्या लवकर सुटेल ना तेवढ्या लवकर सुटेल, म्हणजे तू सुटशील. अद्वैत लगेच आता घाईघाईमध्ये कलाचा अडकलेला पदर काढू लागतो. पण मात्र कलाचा पदर अशा पद्धतीने अडकलेला असतो की तो अद्वैतच्या हातातल्या घड्याळामधनं निघतच नसतो. कला अद्वैत दोघे आता ते काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते एकमेकांच्या खूप क्लोज आलेले असतात आणि त्यांचे डोके एकमेकांना लागत असतात. तेवढ्यात लगेच तिकडनं रजनी येते आणि ती कला अद्वैतला पाहते. रजनी ते सगळं पाहते आणि त्यांच्या दोघांवरती हसत असते.
अद्वैत म्हणतो माझं घड्याळ निघत नाहीये आणि कला म्हणते आणि ही गाठ सुटता सुटत नाहीये. तर मग रजनी लगेच आता म्हणते कारण की ना अंबाबाईने अगदी पक्की गाठ बांधलीये आणि ती सुद्धा अगदी वेळेवरती. कला आणि अद्वैत दोघेही रजनीकडे आश्चर्याने पाहू लागतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर कला आता म्हणते सुटली एकदाची गाठ आणि त्याच्यानंतर अद्वैत आता म्हणतो की दोघांनी जर मिळून प्रयत्न केले ना तर नक्की गाठ सुटते. कला आणि अद्वैत दोघांची आता डील होते. अद्वैत आता म्हणतो याच मुद्द्याला घेऊन ना आपण दोघांनी काम करायला पाहिजे. तर मग हे सगळं पाहता कला आणि अद्वैत यांच्या दोघांचीही बॉन्डिंग पक्की होते आणि हळूहळू ते दोघं एकमेकांशी भांडायचं नाही असं ठरवू लागतात. तर मग आता इकडे दुसरीकडे कला नैनाला म्हणत असते आपण नैनाची काळजी घेण्यासाठी आपण एखाद्या मावशीला ठेवलं तर मग संगीता तिथे भेटण्यासाठी आलेली असते. रोहिणी आता आबांना म्हणते मला काय वाटतं आपण नैनाची काळजी घेण्यासाठी ना मिसेस खरेंना इथेच थांबून घेऊयात. रजनीला ते काही मान्य नसतं पण याच्यावरती आबा विचार करू लागतात. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.